नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशा जगात डोकावणार आहोत जिथे कॅम्प्युटर बघायला शिकतात. हो, खरंच. विचार करा, तुमच्या मोबाईलचा कॅमेरा QR कोड बघतो आणि लगेच वेबसाईट उघडतो, किंवा तुमच्या फोटो गॅलरीतले चेहरे ते आपोआप ओळखले जातात. अगदी बरोबर. आणि हे फक्त मोबाईलपुरतं मर्यादित नाहीये. स्वयंचलित गाड्या रस्त्यावरची चिन्ह ओळखतात, फॅक्टरीमध्ये काही खराब उत्पादनं असतील तर ती बाजूला काढली जातात. ह्या सगळ्याच्या मागे एकच तंत्रज्ञान आहे, कॉम्प्युटर व्हिजन. म्हणजे कम्प्युटरला डोळे देणं. बरोबर. आणि आज आपण हेच तंत्रज्ञान वापरून बघणार आहोत, तेही मायक्रोसॉफ्टच्या Azure AI व्हिजन साधनाने. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचे काही सोर्स डॉक्युमेंट्स आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण एक गंमत करूया. समजा आपण नॉर्थविंड ट्रेडर्स नावाच्या एका काल्पनिक दुकानासाठी एक स्मार्ट स्टोअर सिस्टम बनवतोय. अच्छा. म्हणजे दुकानातले कॅमेरे फक्त रेकॉर्डिंग नाही करणार, तर अजून काहीतरी हुशारीचं काम करतील. चला तर मग बघूया हे सगळं नेमकं काम कसं करतं. ठीक आहे, पण सुरुवात करण्याआधी माझा एक प्रश्न आहे. हे सगळं ऐकायला खूपच तांत्रिक वाटतंय. म्हणजे AI, डीप लर्निंग, मॉडेल्स. माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे वापरून बघणं शक्य आहे का, की यासाठी कोडिंग वगैरे लागतं? खूप छान प्रश्न आहे, आणि ह्याचं उत्तरच ना या तंत्रज्ञानाची खरी गंमत आहे. Azure AI व्हिजन ही मायक्रोसॉफ्टची एक क्लाउड आधारित सेवा आहे. याला तुम्ही एक तयार टूलकिट समजू शकता. यात आधीपासून तयार असलेले म्हणजे रेडीमेड डीप लर्निंग मॉडेल्स आहेत. एक मिनिट. डीप लर्निंग म्हणजे काय नेमकं? हा शब्द हल्ली खूप ऐकायला येतो. सोप्या भाषेत सांगतो, डीप लर्निंग म्हणजे कॉम्प्युटरला लहान मुलासारखं शिकवणं. आपण लहान मुलाला ही मांजर आहे असं सांगण्यासाठी काही नियम नाही शिकवत, बरोबर? नाही, आपण फक्त दाखवतो आणि मग तो कोणतीही नवीन मांजर ओळखायला शिकतो. Azureचे हे मॉडेल्स असेच लाखो करोडो फोटो आणि व्हिडिओ बघून शिकलेले आहेत. त्यामुळे आपल्याला नव्याने काही शिकवण्याची गरजच पडत नाही. वाव, म्हणजे आपल्याला तयार बुद्धिमत्ता वापरायला मिळतेय. आणि हे करून बघण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी ai.azure.com नावाचं एक Azure AI फाउंड्री पोर्टल आहे. ही एक वेबसाईट आहे आणि गंमत म्हणजे इथे कोडिंगचं एक अक्षरही न लिहिता तुम्ही या सगळ्या सेवा वापरून बघू शकता. अच्छा. तिथे तुम्ही हब आणि प्रोजेक्ट तयार करता. हब आणि प्रोजेक्ट. हो, समजा हब म्हणजे तुमचं ऑफिस आणि प्रोजेक्ट म्हणजे त्यातील कामाची एक फाईल. तुम्ही प्रोजेक्ट तयार करता तेव्हा पडद्यामागे लागणाऱ्या सगळ्या तांत्रिक गोष्टी म्हणजे सर्व्हर वगैरे ते Azure आपोआप तयार करतं. आपल्याला फक्त आपल्या कामावर लक्ष द्यायचं असतं. चला, हे तर सोपं वाटतंय. मग आता थेट नॉर्थविंड ट्रेडर्सच्या स्मार्ट स्टोअरमध्ये जाऊया. समजा दुकानातल्या एका कॅमेऱ्याने एक फोटो काढलाय ज्यात एक ग्राहक काहीतरी खरेदी करतोय. आता हे AI आपल्याला या फोटोबद्दल काय काय सांगू शकतं? ठीक आहे, तर यातला पहिला आणि सर्वात सोपा प्रकार म्हणजे इमेज कॅप्शनिंग. इमेज कॅप्शनिंग नावावरूनच कळते. हो, नावाप्रमाणेच हे फोटोला एक कॅप्शन देतं. यात दोन उपप्रकार आहेत. पहिला आहे साधा कॅप्शन. हे फोटोचं एका वाक्यात माणसाला सहज समजेल अशा भाषेत वर्णन करतं. उदाहरण, एक व्यक्ती दुकानात काउंटरवर उभी आहे. अगदी सरळ आणि सोपं. म्हणजे जसं आपण वर्तमानपत्रात फोटोखाली एक ओळ वाचतो तसं काहीसं. मग दुसरा प्रकार काय आहे? दुसरा प्रकार जास्त मजेशीर आहे. त्याला म्हणतात डेन्स कॅप्शन. डेन्स. हो, डेन्स म्हणजे दाट किंवा सखोल. हे फोटोचं फक्त एकंदरीत वर्णन नाही करत, तर फोटोतल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचं स्वतंत्र वर्णन करतं. म्हणजे कसं? एक उदाहरण द्याल का? नक्कीच. साधं कॅप्शन काय म्हणेल, एक व्यक्ती खरेदी करत आहे, बरोबर? हां. पण डेन्स कॅप्शन काय म्हणेल बघा, एक माणूस निळा शर्ट घालून उभा आहे. ओके. त्याच्या हातात एक शॉपिंग बास्केट आहे. काउंटरवर एक बिलिंग मशीन आहे. त्याच्या मागे शेल्फवर काही डबे ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्णनासोबत त्या वस्तूभोवती एक चौकोन, ज्याला बाउंडिंग बॉक्स म्हणतात, तो सुद्धा दाखवला जातो. अरे वा. म्हणजे एक झालं सिनेमाचं पोस्टर आणि दुसरं झालं दिग्दर्शकाची सीन बाय सीन कॉमेंट्री. मग नॉर्थविंड ट्रेडर्ससाठी याचा काय उपयोग होईल? विचार करा, दिवसाच्या शेवटी मॅनेजरला प्रत्येक तासाचा एक फोटो पाठवला तर साध्या कॅप्शनमुळे कळेल की दुकानात गर्दी होती की नाही. पण डेन्स कॅप्शनमुळे हे कळू शकेल की ग्राहक कोणत्या विशिष्ट वस्तू उचलत होते किंवा कोणत्या शेल्फजवळ जास्त वेळ थांबत होते.
ठीक आहे. म्हणजे डेन्स कॅप्शन आपल्याला फोटोत काय काय आहे हे अगदी सविस्तर सांगतं. पण जर मला फक्त ग्राहक किंवा शॉपिंग बास्केट असलेल्या सगळ्या इमेजेस शोधायच्या असतील तर? मला प्रत्येक फोटोचं वर्णन नकोय, फक्त एक कीवर्ड हवाय. तशी सोय आहे का? अगदी बरोबर मुद्द्यावर आलात. याच गरजेसाठी पुढचा प्रकार आहे टॅग एक्स्ट्रॅक्शन. टॅग एक्स्ट्रॅक्शन. हो, जसे आपण सोशल मीडियावर फोटोला हॅशटॅग लावतो तसेच AI फोटोला समर्पक टॅग लावतं. आपल्या उदाहरणातल्या फोटोला शॉपिंग, विक्री, माणूस, ग्राहक, स्टोअर असे टॅग्स मिळतील. अच्छा. गंमत म्हणजे यात फक्त वस्तूच नाही तर कृती म्हणजे उभे राहणे आणि संकल्पना म्हणजे खरेदी ह्यासुद्धा ओळखल्या जातात. आणि याचा उपयोग फक्त फोटो शोधण्यापुरता मर्यादित आहे का? नाही, इथेच तर खरी गंमत आहे. हा फक्त सर्च नाहीये. ही एक प्रकारची व्हिज्युअल डेटा मायनिंग आहे. विचार करा, नॉर्थविंड ट्रेडर्सकडे हजारो फोटोंचा डेटा आहे. ते फक्त टॅग्सचं विश्लेषण करून शोधू शकतात काय शोधू शकतात? की ग्राहक कोणत्या ब्रँडच्या वस्तूंसोबत जास्त दिसतायत, किंवा समजा हसणारा चेहरा हा टॅग कोणत्या उत्पादनांच्या शेल्फजवळ जास्त दिसतोय. ही केवळ सर्च नाही, ही ग्राहकांचं वर्तन समजून घेण्याची एक नवीन पद्धत आहे. पण AI जे टॅग देतं त्यावर किती विश्वास ठेवायचा? ते नेहमीच बरोबर असतं का? नाही, आणि म्हणूनच AI प्रत्येक टॅगसोबत एक कॉन्फिडन्स स्कोअर सुद्धा देतं. कॉन्फिडन्स स्कोर? हो, हा स्कोअर 0 ते 1 किंवा आपण सोपं म्हणूया 0% ते 100% असतो. तो सांगतो की AIला किती टक्के खात्री आहे की तो टॅग योग्य आहे. जसं की माणूस ह्या टॅगसाठी 99% कॉन्फिडन्स असेल, पण फोटोच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या अस्पष्ट वस्तूसाठी खुर्ची हा टॅग कदाचित 55% कॉन्फिडन्ससह दिला जाईल. पण मग 55% म्हणजे काय? ते तर नाण्यासारखं झालं. बरोबर पण असू शकतो, चूक पण. ह्याचा काय उपयोग? बरोबर. डेव्हलपर म्हणून तुम्ही ठरवू शकता की किती कॉन्फिडन्स असलेले टॅग स्वीकारायचे. तुम्ही नियम लावू शकता की फक्त 80% पेक्षा जास्त कॉन्फिडन्स असलेले टॅगच ग्राह्य धरा. अच्छा. गोंधळ टाळता येतो. ओके, हे महत्वाचं आहे. आता मला एक शंका आहे. तुम्ही आधी डेन्स कॅप्शन म्हणालात, जे वस्तूंभोवती चौकोन आखतं आणि वर्णन देतं. आता आपण तिसरा प्रकार बघूया, ऑब्जेक्ट डिटेक्शन. हे सुद्धा वस्तूंभोवती चौकोन आखतं. मग या दोन्हींमध्ये फरक काय? उत्तम प्रश्न. दोघेही वस्तूंना ओळखतात आणि त्यांच्या भोवती बाउंडिंग बॉक्स काढतात हे खरं आहे, पण त्यांचा उद्देश वेगळा आहे. डेन्स कॅप्शन हे काय घडत आहे यावर लक्ष केंद्रित करतं आणि त्याचं वर्णन करतं. तर ऑब्जेक्ट डिटेक्शन फक्त काय आहे हे सांगतं. ते फक्त वस्तूला ओळखेल आणि लेबल देईल. व्यक्ती, शेल्फ, टोपली ते वर्णन करत बसणार नाही. याचा अर्थ ऑब्जेक्ट डिटेक्शन जास्त थेट आणि वेगवान असेल. मग नॉर्थविंड ट्रेडर्समध्ये याचा काय उपयोग? याचा एक जबरदस्त उपयोग स्टॉक मॅनेजमेंटसाठी होऊ शकतो. स्टॉक मॅनेजमेंट? कसं? विचार करा, दुधाच्या शेल्फवर एक कॅमेरा लावलाय आणि ऑब्जेक्ट डिटेक्शन मॉडेलला दुधाचं पॅकेट ओळखायला शिकवलंय. कॅमेरा सतत शेल्फवर नजर ठेवेल आणि जशी दुधाच्या पॅकेटची संख्या समजा 5 पेक्षा कमी होईल, तो आपोआप स्टोअर मॅनेजरच्या मोबाईलवर अलर्ट पाठवेल. शेल्फ क्रमांक 4 वर दूध संपत आलंय, भरा. अरे वा. माणसाच्या हस्तक्षेपाशिवाय. वा. म्हणजे आता वस्तू आणि जागांबद्दल तर कळलं, पण माणसांच्या चेहऱ्यांबद्दल काय? त्यासाठी फेस सर्व्हिस आहे, बरोबर? अगदी. फेस सर्व्हिस खास चेहऱ्यांचं विश्लेषण करण्यासाठी बनवली आहे. ते फक्त फोटोत चेहरा कुठे आहे हेच नाही सांगत, तर त्याबद्दल बरीच अतिरिक्त माहिती देऊ शकतं. ते चेहऱ्याभोवती एक बाउंडिंग बॉक्स तर काढतंच, पण त्या पलीकडेही जातं. उदाहरणार्थ? नॉर्थविंड ट्रेडर्सच्या संदर्भात काय माहिती मिळू शकते? जसं की ग्राहकाने चष्मा घातला आहे का, मास्क लावला आहे का, याशिवाय फोटोची क्वालिटी कशी आहे हेही कळतं. म्हणजे फोटो अंधुक म्हणजे ब्लर आहे का, चेहऱ्यावर प्रकाश कमी जास्त आहे का. एक्सपोजर. बरोबर, एक्सपोजर. किंवा व्यक्तीचं डोकं कोणत्या दिशेला झुकलेलं आहे म्हणजे हेड पोज. पण या माहितीचा दुकानाला काय फायदा? समजा दुकानातले सिक्युरिटी कॅमेरा असे लावले आहेत की चेकआउट काउंटरवरच्या ग्राहकांचे चेहरे नेहमी सावलीत येतात, तर एक्सपोजर हा गुणधर्म कमी प्रकाश म्हणजे अंडर एक्सपोज दाखवेल. अच्छा. यावरून मॅनेजरला कळेल की तिथली लाइटिंग बदलायला हवी. किंवा हेड पोजमुळे हे कळू शकतं की ग्राहक जाहिरातीच्या कोणत्या बोर्डकडे जास्त बघत आहेत. हे तर सगळं ठीक आहे, पण हे प्रकरण थोडं नाजूक वाटायला लागलंय मला. म्हणजे हे तंत्रज्ञान एखाद्या व्यक्तीला नावानिशी ओळखू शकतं का? हेमंत काउंटर क्रमांक 3 वर उभा आहे असं सांगू शकतं का? कारण तसं असेल तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. तुम्ही खूप महत्त्वाचा आणि जबाबदारीचा मुद्दा मांडला आहे, आणि इथेच मायक्रोसॉफ्टच्या रिस्पॉन्सिबल AI म्हणजेच जबाबदार AIच्या तत्वांची भूमिका येते.
चेहरा ओळखणे म्हणजे फेस आयडेंटिफिकेशन किंवा 2 चेहरे एकाच व्यक्तीचे आहेत का हे तपासणे म्हणजे फेस व्हेरिफिकेशन यांसारख्या सेवा अत्यंत संवेदनशील आहेत. मग त्या वापरता येतात की नाही? त्या थेटपणे सर्वांसाठी उपलब्ध नाहीत. मायक्रोसॉफ्टने यासाठी लिमिटेड ॲक्सेस पॉलिसी ठेवली आहे. लिमिटेड ॲक्सेस. हो, म्हणजे ह्या सेवा वापरण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो. त्यात तुम्हाला स्पष्ट करावं लागतं की तुम्ही ह्या तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या चांगल्या कामासाठी करणार आहात आणि त्याचा गैरवापर होणार नाही याची काय काळजी घेणार आहात. तुमचं कारण नैतिकदृष्ट्या योग्य असेल तरच तुम्हाला परवानगी मिळते. म्हणजे सामान्य वापरासाठी काय उपलब्ध आहे? चेहऱ्याची जागा शोधणे, चष्मा किंवा मास्क आहे की नाही हे तपासणे, फोटोची क्वालिटी तपासणे यासारख्या गोष्टी ज्यातून कुणाची ओळख थेटपणे पटत नाही त्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत. ओळख पटवण्याच्या संवेदनशील तंत्रज्ञानावर मात्र कडक नियंत्रण ठेवलं जातं. गैरवापर टाळण्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची पायरी आहे. हे सगळं ऐकून आता मला स्वतः हे करून बघायची उत्सुकता लागली आहे. समजा मला नॉर्थविंड ट्रेडर्सचा एक फोटो घेऊन त्यावर हे प्रयोग करायचे असतील तर प्रक्रिया काय आहे? प्रक्रिया अगदी सोपी आहे. 1. तुमच्या वेब ब्राउझरमध्ये ai.azure.com या वेबसाईटवर जाऊन तुमच्या Azure अकाउंटने साइन इन करा. नवीन वापरकर्त्यांना काही क्रेडिट्स मोफत मिळतात, त्यामुळे सुरुवातीला खर्चाची चिंता नसते. बरं. 2. तिथे विजन सेवा निवडा आणि एक नवीन प्रोजेक्ट तयार करा. त्यासाठी फक्त एक नाव द्यावं लागतं, तुमचं सबस्क्रिप्शन निवडावं लागतं आणि एक लोकेशन म्हणजे उदाहरणार्थ ईस्ट US ते निवडावं लागतं. आणि मग प्रोजेक्ट तयार झाल्यावर काय करायचं? एकदा प्रोजेक्ट तयार झाला की तुम्हाला डॅशबोर्डवर इमेज कॅप्शनिंग, टॅग एक्स्ट्रॅक्शन असे वेगवेगळे पर्याय दिसतील. तुम्ही कोणताही पर्याय निवडून तुमचा फोटो अपलोड करू शकता. काही सेकंदातच तुम्हाला उजव्या बाजूला त्या फोटोचं विश्लेषण दिसेल. कॅप्शन, टॅग्स, कॉन्फिडन्स स्कोअर सगळं काही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काम झाल्यावर काय? नाहीतर बिल येत राहील? हा अनुभव अनेकांना क्लाउड सेवा वापरताना येतो. बरोबर. हा सर्वात महत्त्वाचा आणि अनेक जण विसरतात तो भाग आहे. काम झाल्यावर तुम्ही Azure पोर्टलवर जाऊन तयार केलेला रिसोर्स ग्रुप डिलीट करायला विसरू नका. रिसोर्स ग्रुप? हो. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट तयार करता तेव्हा Azure तुमच्यासाठी काही रिसोर्सेस तयार करतं. रिसोर्स ग्रुप डिलीट केल्याने ते सर्व रिसोर्सेस एकाच वेळी डिलीट होतात. आणि हे महत्त्वाचं आहे कारण क्लाउडमध्ये प्रत्येक चालू रिसोर्स म्हणजे चालू असलेलं विजेचं मीटर, बरोबर? हो. जरी तुम्ही ते वापरत नसाल तरी बिल येऊ शकतं. अगदी तसंच. त्यामुळे प्रयोगानंतर लॅब साफ करण्यासारखं आपलं काम झालं की रिसोर्स ग्रुप डिलीट करणं ही एक चांगली सवय आहे. यामुळे अनावश्यक खर्च 100% टाळता येतो. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की कम्प्युटर विजन आता केवळ सायन्स फिक्शनमधली गोष्ट राहिलेली नाही. Azure AI फाउंड्री पोर्टलसारख्या साधनांमुळे ज्यांना कोडिंग येत नाही ते सुद्धा या शक्तिशाली तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊ शकतात. बरोबर आहे. आणि आज आपण फक्त Azureने आधीच तयार केलेल्या मॉडेल्सबद्दल बोललो. ही मॉडेल्स हजारो सामान्य वस्तू ओळखू शकतात. पण आता एक पुढचा विचार करा. जर नॉर्थविंड ट्रेडर्सला त्यांच्या दुकानातील विशिष्ट ब्रँडची बिस्किटं किंवा वेगवेगळ्या प्रकारची फळं ओळखायला AIला शिकवायचं असेल तर तयार मॉडेलला कदाचित पार्लेजी आणि मारीतला फरक कळणार नाही. तेही शक्य आहे का? म्हणजे AIला आपल्या गरजेनुसार शिकवणं? हो, त्याला कस्टम मॉडेल ट्रेनिंग म्हणतात. कस्टम मॉडेल ट्रेनिंग? तुम्ही तुमच्या स्वतःच्या वस्तूंचे फोटो अपलोड करून AIला तुमच्या गरजेनुसार प्रशिक्षित करू शकता. वा! हे तर खरंच व्यवसायांसाठी खूपच उपयुक्त ठरू शकतं. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार AI तयार करू शकतो. हो, आणि याच विचाराने आपण आजची चर्चा संपवूया. आपण जे काही आज शिकलो त्याचा विचार करून प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा. तुमच्या व्यवसायातील, कामातील किंवा अगदी दैनंदिन जीवनातील कोणती अशी समस्या आहे जी तुम्ही अशा कस्टम विजन मॉडेलने म्हणजे स्वतःच्या गरजेनुसार शिकवलेल्या AIने सोडवू शकाल? हा विचार नक्की करा.